जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 11वा भीमदशक समास 10वा निस्पृह वर्तणूक नाम। श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। मूर्ख एकदेशी होतो चतुर सर्वत्र पाहतो जैसा बहुधा होऊन भोगितो नाना सुखे। तोचे अंतरात्मा महंत तो का होईल संकोचित प्रशस्त जाणावा समस्त विख्यात योगी। श्री समर्थांनी दशक 11वा ज्याचं नाव आहे भीमदशक आणि त्यामधील शेवटचा समास 10वा समास निस्पृह वर्तणूक नाम याचं विवरण आज आपल्याला समर्थ देत आहेत। निस्पृह म्हणजे ज्याला कशाचीही अभिलाषा नाही हो, ज्याला कशाचीही आशा नाही, विना मोबदला, कुठल्याही मोबदल्याचा विचार त्याच्याकडे अजिबात येत नाही असा हा निस्पृह। मग तो निस्पृह कसा असावा, निस्पृह वर्तणूक म्हणजे काय आहे हे समर्थांनी या समासामध्ये आपल्याला दिलेलं आहे। समर्थ प्रथमच ओवीमध्ये म्हणत आहेत, मूर्ख एकदेशी होतो चतुर सर्वत्र पाहतो। मूर्ख आहे तो एकदेशी, एकाकडेच बघत राहतो, स्वतःतच रमतो। चतुर सर्वत्र पाहतो, जो चतुर आहे तो सगळ्यांकडे लक्ष देत असतो। जैसा बहुधा होऊन भोगितो नाना सुखे। म्हणजे मूर्ख माणूस जो आहे तो एकदेशी आहे, म्हणजे एकदेशी स्वतःच स्वार्थी वृत्ती जी आहे ती एकदेशी म्हणजे संकुचित आहे, संकुचित दृष्टीने तो जगाकडे पाहतो। परंतु समर्थ म्हणतात त्याच्या उलट अगदी कोण आहे, चतुर आहे। चतुर काय करतो तर चतुर सर्वत्र पाहतो, माणसाचं सर्वत्र बारकाईने लक्ष असतं। ज्याप्रमाणे आता माणूस बघतो का, डोळे सगळीकडे बघतात का, अंतरात्मा आहे म्हणून डोळे बघतात आहे हो, अंतरात्मा आहे म्हणून हात हलतात आहे। म्हणजे समर्थ म्हणतात माणसाचं सर्वत्र बारीक लक्ष असतं। जैसा बहुधा होऊन भोगितो नाना सुखे। बारीक लक्ष म्हणजे तो डोळ्यांनी सगळीकडे बघत असतो। ज्याप्रमाणे अंतरात्मा आहे जैसा बहुधा होऊन भोगितो नाना सुखे। मग समर्थांनी म्हटलंय ज्याप्रमाणे अंतरात्मा अनेक रूपांनी अनेक विध सुखांचा उपभोग घेतो आहे। अंतरात्मा काय करतो, अनेक रूप आहेत अंतरात्म्याची। म्हणजे अंतरात्मा ज्याच्या हृदयात आहे तो चालतो आहे, तो बोलतो आहे, तो हसतो आहे, तो खेळतो आहे, तो मनोरंजन करतो आहे। कोण करतं आहे, आपण हसतो आहे म्हणजे आपण स्वतः हसत नाही, तो अंतरात्मा आहे म्हणून आपण हसतो आहे, तो आहे म्हणून आपण बघतो आहे। मग ही जी इंद्रिय आहे ती हलतात आहे कशामुळे, तर तो आहे म्हणून। ज्यावेळी तो नसेल अंतरात्मा, ज्यावेळी ईश्वर ज्यावेळी आपल्या हृदयात असेल तोपर्यंत आपला हा देह चालणार आहे। ज्यावेळी अंतरात्म्याने आपल्याला सोडलं, अंतरात्मा आपल्याला सोडून गेला, त्याच वेळी आपल्याला तिथून आपल्या 24 तासाच्या आत आपल्याला उचलावं लागतं। म्हणजे माणूस कसा आहे, समर्थ म्हणतात माणूस दोन प्रकारचे, एक एकदेशी आहे, एक चतुर आहे। एकदेशी म्हणजे एक जो आहे मूर्ख जो आहे तो संकुचित विचार करणारा आहे, स्वतः मी, माझं घर आणि मी, याच्या पलीकडे त्याचं जग नाही। पण चतुर सर्वत्र पाहतो, हे विश्वची माझे घर, हे विश्वची माझे घर, हे सगळं जे विश्व आहे ते माझं घर आहे। फक्त माझं कुटुंब, माझी 2 मुलं आणि माझी पत्नी आणि मी हे माझं कुटुंब नाही, तर ही पूर्ण जी जगातील जेवढे काही लोक आहेत, जेवढी काही ही कुटुंब आहेत ती सगळी कोणाची आहेत, माझे आहेत। हे विश्वच काय आहे, माझं आहे, हे विश्वची माझे घर असा जो आहे त्याला समर्थांनी चतुर म्हटलेलं आहे। मग समर्थांनी या समासामध्ये निस्पृह वर्तणूक नाम, या समासाचं नावच समर्थांनी निस्पृह वर्तणूक नाम दिलेलं आहे। म्हणजे निस्पृहाची लक्षणं कोणती आहेत, निस्पृहाची लक्षणं कोणती आहेत, निस्पृह कसा असावा आणि कोणते गुण त्याच्यामध्ये असावेत याचं सगळं वर्णन समर्थांनी या 10व्या समासामध्ये आपल्याला दिलेलं आहे। म्हणून समर्थ म्हणतात आता निस्पृह याचा अर्थ काय हो, ज्याला स्पृहा नाही, शब्दातच अर्थ लपलेला आहे। निस्पृह स्पृह त्याला नि जोडलेला आहे, निस्पृह ज्याला स्पृहा नाही म्हणजे ज्याला इच्छा नाही, ज्याला अभिलाषा नाही, जो विरक्त आहे। त्याप्रमाणे म्हणजे ज्याप्रमाणे अंतरात्मा हा चतुर आहे, म्हणून सुरुवातीलाच बोलले चतुर सर्वत्र पाहतो जैसा बहुधा होऊन भोगितो नाना सुखे। मग ज्याला अंतरात्मा हा कसा आहे, चतुर आहे, चाणाक्ष आहे, हुशार आहे, तो सगळं करतो आहे।
त्याला काही सांगावं लागत नाही. आता अंतरात्मा आहे, त्याला सांगावं लागतं का हो की आता जेवण वाढलेलं आहे, हात पुढे कर. किंवा एखादे प्रसाद वाटत आहेत आणि आपण त्या लाईनमध्ये उभे आहोत, एखाद्या मंदिरामध्ये आपण गेलो आहे भगवंताच्या आणि तिथे प्रसाद वाटत आहेत, तीर्थप्रसाद वाटत आहेत आणि आपण तिथे जाऊन उभं राहिलो तर हात आपला आपोआपच पुढे जातो. म्हणजे अंतरात्मा आहे हो. आपल्याला सांगावं लागतं का हात उचला पुढे करा? नाही सांगावं लागत. एखादी काहीतरी गोष्ट दिसली किंवा आपण आपले डोळे एखाद्याकडे वळतात, मग ते आपण डोळ्यांना सांगतो का डोळे इकडे बघा, हात वरती करा, पाय पुढे चाला, असं आपण सांगत नाही. तो अंतरात्मा आहे म्हणून सहज सहज आपण त्याला काही न करता ती कृती आपण सहज घडते आहे. जसं रात्री झोपेमध्ये मच्छर बसलेली आहे हातावर, हे आपल्याला कळते का? कळते, परंतु आपण झोपेत असतो पण हात बरोबर त्या मच्छरकडे जातो. म्हणजे जिथे काही बसलेली आहे तिथे आपला हात बरोबर जातो. म्हणजे तो अंतरात्मा आहे हो, तो हे सगळं करतो आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे निस्पृह. अंतरात्मा कसा आहे? हा चतुर आहे, चाणाक्ष आहे, हुशार आहे, तो सगळं करतो, त्याला काहीच सांगायची गरज लागत नाही. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात निस्पृह आहे. आता अंतरात्मा कशाचा मोबदला घेतो का हो? नाही घेत. मग त्याप्रमाणे निस्पृह आहे, निस्पृह तो जगात निस्पृह कृती करतो आहे. अंतरात्मा अंतरामध्ये तशा कृती करतो आणि निस्पृह जगात कृती करतो. अंतरात्मा आतमध्ये करतो आणि निस्पृह जो आहे तो जगात करतो. आणि निस्पृह जगात कृती करतो. जसं की आम्ही झोपलेलो आहोत, आमच्या पायाला डास चावलेला आहे, कोण जागृत आहे हो? देह तर झोपलेला आहे. आपण म्हणतो आपण गाढ झोपेत आहोत, तरी सुद्धा देह जागृत आहे. देह झोपलेला आहे पण अंतरात्मा जागृत आहे. जसं आपण रात्री झोपल्यावर बघा, बॅटरी अशी जर डोळ्यावर धरली, म्हणजे जर समोरून कोणी आपल्या डोळ्यावर प्रकाश जर टाकत असेल तर बरोबर आपले डोळे बंद होतात हो. आपण झोपलेलो असतो, गाढ झोपेत असतो, परंतु तो प्रकाश आहे तो आपल्या डोळ्यांना जाणवतो आणि आपल्या पापण्या ज्या आहेत त्याच्या घट्ट आपण धरून राहतो. म्हणजे हा फरक आहे. म्हणजे देह झोपलेला आहे, मी गाढ झोपलेली आहे, परंतु माझ्या ज्या पापण्या आहेत त्या बरोबर आकसल्या जात आहेत. परंतु समर्थ म्हणतात हे देहाने घडवलं आहे का? नाही, अंतरात्मा आहे म्हणून ते आपण ते प्रकाश आपल्या डोळ्यावर पडल्यामुळे आपले डोळे उघडझाप असे होत आहेत. म्हणजे तो अंतरात्मा आहे म्हणून ते सगळं होत आहे. म्हणजे त्या पायापर्यंत जिथे डास बसलेला आहे तिथे जातो कोण हो? देह जातो का? नाही, अंतरात्मा जातो. याचा अर्थ झोपेमध्ये सुद्धा अंतरात्मा तो जागीच आहे, अंतरात्मा झोपलेला नाही हो. जसं आपण म्हणतो की झाडावर बसलेला पक्षी आपण कधी ऐकलं का हो? बसला तिथे झोप लागली आणि खाली पडला, नाही ऐकलं. मग त्याला सांभाळणारा कोण आहे? त्याचा अंतरात्मा आहे. एवढ्याशा त्या वेलीवर तो बसलेला असतो एखादा पक्षी, मग तो पडत नाही. त्याला झोप आली असेल किंवा आपण म्हणतो त्याचा पाय सटकला, पडला नाही. तसं समर्थ म्हणतात की जसं झाडावरची फांदीवरच्या पक्षाला जसं सामर्थ्य अंतरात्मा पुरवतो, समर्थ देव आपले ईश्वर आपला पुरवतो आहे, तसं सामर्थ्य या अंतरात्म्यामध्ये आहे. तो अंतरात्मा कायम जागृत असतो, तो झोपलेला नाहीच हो. म्हणून म्हटलंय मूर्ख एकदेशी होतो, चतुर सर्वत्र पाहतो. तो अंतरात्मा कसा आहे? तो चतुर आहे, एकदेशी नाही. तो अंतरात्मा आहे तो चतुर आहे. त्याचं चारही बाजूनी 8ही दिशांना त्याचं लक्ष असतं. मग अंतरात्मा कसा आहे? चतुर आहे, तो नाही. मग समर्थ म्हणतात अंतरात्मा कसा? तसा चतुर आहे. आणि जसं समर्थ म्हणतात एखाद्या विस्तवावर आपला पाय पडला, आपण म्हणतो का हो ठीक आहे आरामात काढू पाय? नाही हो. पाय पडल्या तो पाय लगेच विस्तवावरून बाजूला केला जातो. कोण करतं? देहाला समजलंय की तिथं मला चटका लागलेला आहे, बरोबर पाय वर येतो. म्हणजे आरामात तो पाय उचलणार नाही, पटकन उचलतो तो. म्हणजे कोण जागा आहे हो? तर अंतरात्मा जागा आहे. हे छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यावरून आपल्याला कळलं पाहिजे समर्थांना काय सांगायचं आहे. अंतरात्मा आहे म्हणून आपण चाललेलो आहे. एक तारणारा आहे, एक मारणारा आहे. वाचवणाराही तोच आहे आणि मारणाराही तोच आहे. मग समर्थ म्हणतात आहे की विस्तवावर पाय पडला पण आरामात आपण काढत नाही, लगेच उचलतो. म्हणजे समर्थ म्हणतात अंतरात्मा जागा आहे. तसा चतुर मनुष्य आहे, तसा निस्पृह मनुष्य आहे. व्यवहार करताना अत्यंत हुशारीने तो व्यवहार करतो.
उदाहरणार्थ आता मला तहान लागलेली आहे आणि मी झोपलेलो आहे. आपल्याला तहान लागली आणि आपण रात्रीचे झोपले, तर झोपेमध्ये सुद्धा आपल्याला जाग येते बघा. कोण जागे करतो? आपण झोपलेलो तर असतो, डोळे बंद असतात, देह पूर्ण खाली असा निवांत पडलेला असतो, परंतु आपल्याला जाग येते की मला पाणी पाहिजे आहे, मला पाणी प्यायचं आहे, तहान लागली आहे. कोण जाग करतो? तर अंतरात्मा जाग करतो. कोणाला जाग करतो? तर देहाला जाग करतो, अंतरात्माला नाही. अंतरात्मा जागाच असतो हमेशा. तो देहाला जाग करतो, देहाला सांगतो उठ आणि पाणी पी. देह उठतो, उठून बसतो, घशाला कोरड पडली आहे म्हणून घशावरून हात फिरवतो. कोण हात फिरवतो? तर हात फिरवणारा तहान लागली त्या अंतरात्म्याला लागली आहे, तो उठला आहे, तो जागा झालेला आहे, तो माठापर्यंत जाऊन पोचतो, माठावरचं ते भांडं उचलतो आणि माठामध्ये असलेलं पाणी घेतो, तो पितो आणि ही सगळी कृती केल्यानंतर पुन्हा आपल्या जागेवर जाऊन तो झोपतो, पुन्हा शांत होतो. मग कोण जागा होतो सांगा बरं? जागा अंतरात्मा होता. अंतरात्मा जागा होतो, चतुर आहे तो, परंतु आळशी मनुष्य, मूर्ख मनुष्य समर्थ म्हणतात आहे, मूर्ख एकदेशी होतो. म्हणून परंतु आळशी मनुष्य कसा आहे? व्यवहार करताना तो चतुर नसतो, जागोजागी तो फसतो. का फसतो? कारण तो आळशी आहे. माणसाच्या जीवनामध्ये अपयशाचं खरं कारण काय आहे? अपयश काय येतं माणसाला? कारण अपयशाचं कारणच हे आहे की माणसामध्ये ते चातुर्य नाही आहे. निस्पृह माणसामध्ये आणि महंत माणसामध्ये हे सगळे गुण असले पाहिजेत. तो निस्पृह असला पाहिजे, म्हणून समर्थाने या समासाचं नाव निस्पृह वर्तणूक नाम असं दिलेलं आहे. तो चतुर असला पाहिजे, चाणाक्ष असला पाहिजे, त्याला सगळं कळलं पाहिजे, पण कशातही तो अडकला नाही पाहिजे. सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. सगळं कळलं तरी अडकणारे लोक असतात, म्हणूनच म्हणतात कळतंय पण वळत नाही. सगळं कळतंय, आता बाहेरचे पदार्थ खाऊ नये, त्याने काय होतं? पोटात बिघाड होतो. त्याच्यामध्ये कसलं तेल, किती दिवसाचं तेल वापरतात हे पण आपल्याला माहीत नाही. आपल्या घरच्या घरी आपण किती फ्रेश खातो. जर एखाद्या वेळी जर आपण बाहेर जेवून आलो तर आपल्याला चालायला सुद्धा जमत नाही, असं वाटतं की जाऊन झोपावं निवांत, पण झोप काही येत नाही. पण घरचं जेवण शुद्ध सात्विक असं जेवण आपण ज्यावेळी जेवतो ते किती उत्तम वाटतं. म्हणून समर्थ म्हणतात सगळं कळतंय पण वळत नाही. आपल्याला कळलं पाहिजे आणि कळून आम्ही तशा प्रकारची कृती केली पाहिजे. कळून नुसतं चालणार नाही, कळून वळलं पाहिजे आपलं मन. म्हणून म्हटलं आहे विद्या उदंड शिकला, प्रसंग मान चुकत गेला, मग तये विद्येला कोण पुसे. खूप ज्ञान प्राप्त केलं, मोठी डिग्री मिळवली, सगळं कळतंय जगातलं, आणि प्रत्यक्ष व्यवहार करताना मात्र काय तुझी विद्या कामाची ती, त्या विद्येला काहीही किंमत नाही. म्हणून म्हटलेलं आहे विद्या उदंड शिकला आणि प्रसंगमान चुकत गेला. सगळी सर्टिफिकेट जमा करून ठेवली आहे, सगळं विद्या भरपूर शिकला तो, परंतु त्याला व्यवहार ज्ञान कळत नाही आहे, त्याला साधी साधी गोष्ट कळत नाही आहे. 100तून 33 गेले, किती राहिले हे त्याला समजत नाही आहे, तो अजूनही काउंटिंग करतोच आहे. मग समर्थ म्हणतात विद्या उदंड शिकला आणि प्रसंगमान चुकत गेला. जागोजागी ठेचा खायच्या, जागोजागी फसायचं, जागोजागी अडचणीत यायचं, हे शहाण्याचं लक्षण नाही. पण आमचा अंतरात्मा हा कसा आहे? अत्यंत चतुर आहे. बघा कित्येक वेळा जर आपल्याकडून एखादी चूक झाली असेल तर आपला अंतरात्मा आपल्याला सांगतो हे तुझं चुकीचं आहे, तू हे बोलणं योग्य नाही, तुझी चूक ह्याच्यामध्ये आहे. मग त्यावेळी आपल्याला वाटतं खरंच मी चुकले की काय, खरंच माझ्याकडून एखादी चूक झाली आहे का, मी असं बोलले नको पाहिजे होते का. म्हणजे समर्थ म्हणतात अंतरात्मा आहे तो अत्यंत चतुर आहे, हुशार आहे, आणि तो कसा आहे? नेहमी सत्य बोलणारा आहे. आपण कितीही काही केलं तरी आपल्या अंतरात्म्याला, आपल्या मनाला माहिती आहे की आपण खरं बोलतोय की खोटं बोलतो आहे. मग अत्यंत चाणाक्ष आहे, अत्यंत हुशार आहे, आणि तो हुशार आहे त्याप्रमाणे निस्पृह असतो. म्हणून निस्पृहाचं लक्षण त्या अंतरात्म्याप्रमाणे असते. म्हणून समर्थ तेच सांगतात आहे मूर्ख एकदेशी होतो. एकदेशी समर्थाने दिलंय. एकदेशी होतो म्हणजे कसा होतो? संकुचित होतो. म्हणून माणसाने संकुचित होऊ नये, माणसाने व्यापक झालं पाहिजे. अंतरात्मा व्यापक आहे आणि चतुर मनुष्य कसा आहे? व्यापक झाला पाहिजे चतुर मनुष्य. किंवा निस्पृह मनुष्य त्याची
निष्पृह मनुष्याने त्याची व्यापकता वाढवली पाहिजे. मी आणि माझं घर हे संकुचित विचार आणि हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, ही व्यापकता आहे. काय सांगितले समर्थांनी? हे विश्वची माझे घर. हे विश्व काय आहे? माझं घर आहे आणि ऐसी मती जयाची स्थिर, ही व्यापकता आहे. हे मनाचं उन्मन आहे. म्हणून लहान मनाची माणसं हे माझं, हे परक्याचं असं संकुचित विचार करतात. एकाच घरात राहणारी 4 कुटुंब तुझं माझं करत बसतात. माझ्या मुलाचं, तुझ्या मुलाचं, हे माझ्या मुलाने घेतलंय, ते तुझ्या मुलाने घेतलंय. तुझं आणि माझं करण्यातच त्यांचं आयुष्य संपून जातं. मग तुझं माझं करणारही काय आहेत? लहान मनाची माणसं आहेत. तुझं माझं करत बसायचं नाही, हे परक्याचं असं संकुचित विचार करतात. पण मोठ्या मनाची माणसं काय म्हणतात? वसुधैव कुटुंबकम. वसुधैव, वसुधैव म्हणजे ही संपूर्ण वसुधा, म्हणजे ही संपूर्ण पृथ्वी हे माझं कुटुंब आहे. वसुधैव कुटुंबकम, हे माझं वैभव आहे, हे माझं कुटुंब आहे. अशा भावातून जगतात. मोठं मन करता आलं पाहिजे हो. आणि तेच अवघड आहे. एवढं म्हणायला अवघड आहे. आता कलियुग चालू आहे हो. आणि आता माझं आणि तुझं याच्यावरच सगळं चालतेलं आहे. हे विश्वची माझं घर साध्या कुटुंबात राहणारे 4 माणसांचं पटत नाही. मग हे विश्वची माझं घर कधी व्हायचं? म्हणून समर्थ म्हणतात आहे की जे काही रुसवे फुगवे आहेत, जे काही असेल ते बोलून सोडवा. ते विषय वाढवायची गरज नाही. जिथे आहे तिथे ते स्टॉप करून टाका, जेणेकरून आपल्यासोबत आपली मुलं, आपली नातवंड ही सुद्धा सुखाने, समाधानाने एकमेकांसोबत राहतील. म्हणून समर्थ म्हटलं आहे, बहिणाबाई चौधरी म्हणतात आहे, मनाचं वर्णन केलेलं आहे बहिणाबाईंनी चौधरींनी. त्या काही शिकलेल्या नव्हत्या हो, परंतु त्यांनी खूप उत्तमाच्या ओवी लिहून ठेवलेल्या आहे. ते म्हणतात आहे, मनाचं वर्णन खूप सुंदर केलेलं आहे. बहिणाबाई, संत बहिणाबाई चौधरी म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिर येत पिकावर. किती सुंदर वर्णन केलेलं आहे हो. मन वढाय वढाय, मन कसं आहे? वढाय वढाय, ओढत आहे कुठे? उभ्या पिकातल ढोर. जसं हिरवगार गवत आहे आणि जशी जनावरं, जी आपली गाई म्हशी, जी गुरं आहेत, ती त्या हिरव्यागार गवताकडे नुसती धाव घेतात आहे. कितीही त्यांना येऊ आणून बांधलं, कितीही त्यांना हाकलवलं, तरी सुद्धा त्यांचं मन तिथं ओढलं गेलेलं आहे, तिथे जात आहे. म्हणून म्हटलंय, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिर येतं पिकावर. म्हणजे किती पण त्यांना घालवा, किती पण हाकला, किती पण त्यांना बांधून ठेवा, तरी सुद्धा सोडल्याबरोबर पहिलं ते त्या मळ्यात जातात. म्हणून म्हटलात, किती त्या मनाला समजून सांगितलं, तसं समर्थांनी, तसं संत बहिणाबाई चौधरींनी मनाला सांगितलेलं आहे. मनाला म्हटलेलं आहे, मनाचं वर्णन केलेलं आहे. मन बघा, आपण एका जागेवर बसतो, परंतु दिल्ली, मुंबई, दुबई सगळं फिरून येतो. जे देश आपण असे स्वप्नात जरी एखाद्या वेळी आपण सगळीकडे फिरून येतो, एखादं कार्य घडवून आणतो. म्हणजे त्या मनाला किती समजून सांगितले बघा. ते मन मात्र कसं आहे? भटकत राहतं. ते येत नाही, ऐकत नाही. ते पुन्हा पुन्हा तिथंच जातं. जसं हिरवं गवत पाहिल्यानंतर गुरे कितीही हाकली तरी पुन्हा त्या पिकावरच जातात. किती हाकल हाकल फिर येतं पिकावर. पुन्हा गवत खायला ते येतात आहे. म्हणून समर्थांनी संत बहिणाबाईंनी पुढे म्हटलेलं आहे, मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना. मन कसं आहे? आता एवढं सगळं वर्णन केलंय म्हणजे मन खूप मोठं आहे का हो? मनाला काय काय आहे? काय काय आतमध्ये राहतं? एवढं केवढं मन आहे? मन नाही. मन कसं आहे? मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना. उदाहरण दिलंय, खाकसाचा दाना म्हणजे तो जो आपण म्हणतोय जसा बारीक तो खसखस, तसा खाकसाचा दाना किती बारीक आहे, तेवढं मन बारीक आहे. मन केवळ केवळ ज्यात आभाळ मायेना. आभाळ सुद्धा मावत नाही, एवढी मनाची व्यापकता आहे हो. आपलं मन एवढं आहे. आपण इथं बसल्या बसल्या जर लग्नाचा एखादा प्रोग्राम सुरू असेल, लग्नाची तयारी करायची असेल, तर आपण बसल्या बसल्या लग्नाच्या पूर्ण विधी पूर्ण करतो. जिथं जायचंय तिथं जाऊन येतो. ही शॉपिंग, ती शॉपिंग, ही पूजा, ती पूजा, असं घातलं, तसं घातलं.
म्हणजे बघा, मन एवढं एवढं जसा खाकसाचा दाना, म्हणून म्हटलंय मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिर येत पिकावर. मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना, मन केवड 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 ज्यात आभाळ मायेना. काय म्हटलंय मनाला? आभाळ सुद्धा मावत नाही. आभाळ मायेना, एवढं मन मोठं आहे. आभाळच किती मोठं आहे हो. आपण जिथे पाऊल टाकू तिथे आभाळ आपल्या सोबतच आहे. कितीही कुठेही जाण्याचा प्रयत्न करा, आभाळ काही संपणार नाही. मग तसं म्हटलंय, त्या आभाळापेक्षाही आभाळ मावत नाही मनामध्ये, त्याच्यापेक्षाही मनाची व्यापकता आहे. म्हणून संपूर्ण आकाश जरी म्हटलं तरी त्याची सुद्धा व्यापकता कमी पडेल. त्याच्यापेक्षा मनाला व्यापक करता येतं. त्याला मनाचं उन्मन करणं म्हणतात. म्हणून समर्थ म्हणतायत की जो निस्पृह आहे त्याचं मन मोठं असलं पाहिजे, त्याच्याजवळ व्यापकता असली पाहिजे. संकुचित विचार त्याने सोडून दिले पाहिजेत. माझा मुलगा तो संकुचित विचार आहे. आणि जगातील माझ्या वयाच्या मुलाची मुलं, माझ्या वयाच्या मुलं म्हणजे आता माझा मुलगा 5 वर्षाचा आहे, तर माझ्या मुलाच्या वयाची जेवढी काही मुलं आहेत तेवढ्या सगळ्यांच्या मुलांची आई मला होता आलं पाहिजे. हा व्यापक विचार आहे. फक्त माझा मुलगा आहे म्हणून मी त्याची आई आहे नाही हो. माझी आई ही माझी आई, सगळी माझी मुलं आहेत, हा व्यापक विचार आहे. माझी आई ही माझी आई, हा सामान्य विचार आहे. जगातील सगळ्या स्त्रिया माझ्या आईच्या दिसणाऱ्या आहेत, म्हणजे दिसणाऱ्या त्या सगळ्या माझ्या काय आहेत? माता आहेत. माझ्या बहिणीच्या वयाच्या दिसणाऱ्या सगळ्या या बहिणी, या ज्या आहेत त्या सगळ्या बहिणी माझ्या बहिणी आहेत. ही व्यापकता आहे. मनाचं उन्मन करता आलं पाहिजे हो. आणि तेच नेमकं आपल्याला होत नाही. एवढं मन करायला मनाची विशालता खूप आहे व जेवढं आपलं मन निस्वार्थी निस्पृह असेल तेवढी आपली बाह्य काया लखलखित. बाह्य काया किती पण लखलखित करा, पण आतमध्ये मनच जर चांगलं नसेल तर ते चांगलं दिसणार नाही. कितीही त्याच्यावर मेकअप करा, मेकअप थापा, काही त्याला फरक नाही. कितीही कॉस्मेटिक वापरा, एका दिवसापुरतं, 24 तासापुरतं, 2 तासापुरतं तो मेकअप राहील, परंतु जसं आहे तसं पुन्हा येणार. मग समर्थ म्हणतात आहे की जसं हिरवी मिरची आहे ती आवडते कोणाला? पोपटाला आवडते, मग पोपट झाला. हिरवी मिरची खातो, त्याला डाळिंबाचे दाणे आवडतात म्हणून तो पोपट होतो. आणि डाळिंबाचे दाणेही खातो आणि त्यांना नसेल थांबायचं तर तो आकाशी झेपही घेतो. मग आकाशी झेप घे रे पाखरा. अंतरात्मा तसा व्यापक आहे, त्याच्या इच्छेनुसार तो विहार करतो आहे. तसं निस्पृहामध्ये सुद्धा समर्थ म्हणतात आहे, तसं निस्पृहामध्ये सुद्धा नाना सुख त्याला भोगता आली पाहिजे. सगळ्यांच्या सुखामध्ये आपलं सुख आहे हे त्याला कळलं पाहिजे. तोची अंतरात्मा महंत, पुढे दिलंय, तोची अंतरात्मा महंत तो का होईल संकोचित, प्रशस्त जाणता समस्त विख्यात योगी. आता समर्थ म्हणतात तोची अंतरात्मा महंत. तो अंतरात्मा म्हणजे आतमध्ये असलेला परमेश्वर, तो जसा आहे तो महंतच आहे. आणि पुढे म्हटलंय तो का होईल संकोचित, तो संकोचित कधीच होत नाही, कारण तो कसा आहे? व्यापक आहे. प्रशस्त जाणावा समस्त, म्हणून म्हटले समर्थाने तोची अंतरात्मा महंत तो का होईल संकोचित, प्रशस्त जाणावा समस्त विख्यात योगी. करता भोगता तत्वता भूमंडळी सर्व सत्ता, त्या वेगळा त्या संज्ञाता पाहेसा कवनो. मग आता समर्थ म्हणतात तो का होईल संकोचित, तो संकुचित कधीच होत नाही, कारण तो कसा आहे हो? व्यापक आहे. प्रशस्त जाणावा समस्त विख्यात योगी. मग साधू असू दे, संत असू देत, योगी महंत आहेत, हे सगळे लोक जे आहेत ते व्यापक असतात. त्याप्रमाणे महंताने सुद्धा आपल्या मनाचं उन्मन करून सगळ्यांना आपलं करून आपलं व्यापकत्व सिद्ध केलं पाहिजे. समर्थांनी निस्पृहाची तुलना सरळ अंतरात्म्याशी केली आहे. जसा शरीरामध्ये जसा अंतरात्मा निस्पृह आहे त्याप्रमाणे जगामध्ये हा माणूस निस्पृह वागत असतो. अंतरात्म्याला त्याचं काहीही नसते.
अंतरात्मा सर्व करून घेतो आणि सर्व करतो, पण कशातच सापडत नाही. म्हणून म्हटले, जनामध्ये असे परी जना वेगळ्या गोष्टी सांगे. काय म्हटले? जनामध्ये असे परी जना वेगळ्या गोष्टी सांगे. जनामध्ये लोकांतामध्ये असतो, परंतु जनाच्या वेगळ्या, फक्त ईश्वराच्या, भगवंताच्या, त्याच्या सगळ्या गोष्टी सांगतो. तो कसा आहे? वेगळाच आहे हो. तो सर्वांसारखा तो वागत नाही. अलिप्तता हा त्याचा विशेष गुण आहे. आणि म्हणून श्री समर्थांनी या समासामध्ये म्हटलेलं आहे, करता भोगता तत्वता भूमंडळीत सर्व सत्ता, त्या वेगळा त्यास ज्ञाता पाहेसा कवनू. मग आत्म्यासारखा दुसरा कोण आहे? कोणी नाही हो. जगात अंतरात्म्यापेक्षा अधिक करता पुरुष कोण सापडेल? तोच करता आहे. बरं, भोगणारा भोगता तरी कोण आहे? दुसरा कोणारा? समर्थ म्हणतात, दुसरा भोगणाराही नाही आणि भोगणाराही तोच आहे. आणि म्हणजे हाताने घास उचलणाराही तोच आहे आणि जिभेने चव घेण्यासाठी सुद्धा तोच आहे. तृप्त होणाराही तोच आहे. आणि तो कसा आहे? तो करताही आहे आणि भोगताही आहे. स्वयंपाकही त्यानेच करावा आणि जेवणही त्यानेच करावं. अशा प्रकारे समर्थ म्हणतात, संपूर्ण भूमंडळामध्ये त्यांची सर्वत्र सत्ता चालते. मग महंतांना असं म्हटलं पाहिजे, म्हणजे महंताने असं असलं पाहिजे, समर्थ म्हणतात. म्हणून पुढे समर्थ इथे देत आहेत, ऐसे महंत असावे, ऐसे असा महंत असला पाहिजे. सर्व सार शोधून घ्यावे. त्याने काय केलं पाहिजे? सर्व जे सार आहे ते शोधून घेतलं पाहिजे. पाहो जाता न सापडे एकाएकी. मग त्याला बघायला गेल्यावर तोला काही सापडणार नाही. म्हणून म्हटले, तोची अंतरात्मा महंत, तो का होईल संकोचित, तोची प्रशस्त जाणावा समस्त विख्यात योगी. मूर्ख माणूस संकुचित दृष्टीने जगाकडे पाहतो आणि चतुर माणूस बारकाईने पाहतो. ज्याप्रमाणे अनंत रूपाने अनेक रूपाने अनेकविध सुखांचा उपभोग होतो, त्याप्रमाणे अंतरात्मा सारखाच महंत आहे आणि त्याची दृष्टी विशाल आहे, कारण सर्व काही तो जाणतो आहे आणि तो विख्यात कसा आहे? योगीही आहे. म्हणून सर्व जगात करता भोगता तत्वता अंतरात्माच असतो आणि सर्व भूमंडळावर त्याची सत्ता असते. त्याला जाणणारा दुसरा कोणी असूच शकत नाही. म्हणून तो स्वतः त्याला जाणतो. म्हणून समर्थांनी म्हटले, महंताने असं असलं पाहिजे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, ऐसे महंत असावे, अशा प्रकारे महंताने असलं पाहिजे. तो करता असला पाहिजे आणि तो करविताही असला पाहिजे. तो करताही असला पाहिजे आणि तो भोगताही असला पाहिजे. परंतु हे सर्व केल्यानंतर तो कशातही असला पाहिजे. म्हणजे हे सर्व केल्यानंतर सुद्धा तो कशातही नसला पाहिजे. आज तुम्ही जगाकडे पाहिलं तर सगळे असे वाटे आहेत, म्हणजे असं वाटतं आहे की आकार आणि नाम कार्य करते आहे. मन तर हे सर्व करतो, परंतु तो दिसला नाही पाहिजे. तो दिसतो फक्त आकार, तो दिसतो फक्त नाम, पण तो त्या आपल्या कृतीतून तो धन्य पावत आहे. त्या कार्यातून मात्र अलिप्त असला पाहिजे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थाने, कीर्ती रूपे उदंड ख्यात, जानती लहान थोर समस्त, वेश पाहता शाश्वत एकची नाही. मग कीर्ती रूपाने कसा आहे? तो प्रसिद्ध असतो. मात्र लोक प्रसिद्धीसाठी काय काय प्राप्त आहे? लोक समर्थाने दिले आहे. पुढे समर्थ म्हणतात आहे, कशातही तो नसला पाहिजे. तो भोगताही आहे, करताही आहे, करविता आहे, परंतु सर्व केल्यानंतर तो कशातही नसला पाहिजे. आणि आज तुम्ही जगाकडे पाहिलं तर असं वाटतं की आकाराने नाम कार्य करते. महंत हा सर्व करतो, परंतु तो दिसला नाही पाहिजे. तो दिसतो फक्त काय दिसतो? त्याचा आकार दिसतो. तो दिसतो आहे, फक्त नाम दिसत आहे, पण ते नाम मात्र त्या कृतीतून मात्र त्या कार्यातून मात्र अलिप्त असलं पाहिजे. म्हणून म्हटले, कीर्ती रूपाने तो प्रसिद्ध असला पाहिजे. म्हणून समर्थाने पुढे दिलेला आहे, कीर्ती रूपे उदंड ख्यात, जानती लहान थोर समस्त, वेश पाहता शाश्वत एकही नाही. कीर्ती रूपाने तो प्रसिद्ध असतो, मात्र लोक प्रसिद्धीसाठी काय काय करतील सांगता येत नाही. माणसाला प्रसिद्ध होण्याची गरज वाटते
आणि इतकी माणसाला ती प्रसिद्धी आवडते की कीर्तीपेक्षा जगात माणसाला काहीही प्रिय नसते. खायला मिळालं, पैसा मिळाला, सर्व सुख मिळाली, मोठी कार मिळाली आहे, कीर्तीची म्हणून सदाचाराचे म्हणजे एवढं सगळं मिळालेलं आहे, तरी सर्व सुखा मिळाली तरी सुद्धा काहीतरी पाहिजे. तर त्या काहीतरी मध्ये सगळ्यात मोठी बाजू आहे कीर्तीची. म्हणून सदाचाराचे 3 लक्षण दिलेले आहेत. त्यापैकी एक कीर्ती आहे लक्षण, एक जे आहे ते आहे कीर्ती, की जो सदाचारी पुरुष आहे त्याला कीर्तीची अभिलाषा नसते. तो कीर्तीपासून दूर असतो. कीर्तीसाठी तो कार्य करत नाही, तर तो कार्य करतो म्हणून त्याला किती प्राप्त होते. म्हणजे कीर्ती हा त्याचा उद्देश नसतो, कीर्ती हा त्याच्या कामाचा परिणाम असतो. म्हणून फलाशा ठेवून जर कार्य केलं तर समर्थ म्हणतात कर्म करीत जा फलाशा सोडून. कर्म कर पण फल आणि आशा सोडून द्यायची. त्या फलाची आशा जर सोडली तर जे प्राप्त होईल त्या शेवटी माणसाला आनंदच मिळेल. म्हणून त्यांच्या मागे कीर्तीची अभिलाषा नसल्यामुळे जे त्यांनी केलं त्यातून त्यांना जो पाहिजे म्हणजे जे पाहिजे तो आनंद मिळून गेला. जसं गायकाने उत्तम गायन करावं, परंतु त्याच्या गाण्याचा उद्देश हा लोकरंजन नसावा, आत्मरंजन असावा. मला आवडते ना, मग माझ्या मुलाच्या माझ्या सुखासाठी किंवा माझ्यासाठी मी करतो आहे. मग ते कुठलंही काम असो, जे जे आपण करू ते कितीची अभिलाषा न ठेवता, म्हणजे कशाचीही कीर्तीची अभिलाषा न ठेवता आणि कशाचीही अभिलाषा न ठेवता, म्हणजे कोणाच्या रंजनासाठी नाही तर माझ्यासाठी आत्मसुखाय. आणि जेव्हा मी माझ्या सुखासाठी करू लागेल किंवा कोणी मला चांगलं म्हटलं पाहिजे अशी सुद्धा अभिलाषा नाही, मग समर्थ म्हणतात ती कीर्ती जी आहे ती त्याच्याकडे धावते. म्हणून समर्थ म्हणतात आहे की कीर्तिरूपे उदंड ख्यात आहे. कीर्तिरूपे काय आहे? उदंड ख्यात, प्रसिद्ध आहे. जाणती लहान थोर समस्त, लहान थोर सगळे लोक असतील ते त्यांना काय होतात? ओळखतात हो. म्हणूनच जे कीर्तिवंत जे लोक आहेत यांना आपण पाहिलं का असं म्हणायची गरज नाही. म्हणतो का हो? एखादा बोर्ड घेऊन आपण फिरतो आहे जगदीश सुभाषचंद्र बोसांचा आणि विचारलं आपण कोणाला तरी की हे कोण आहेत? महापुरुषांच्या फोटोवर कोणाची प्रतिमा दिसते आहे आणि ते सांगायची पण गरज नसते, कारण त्यांची जगभरात किती समर्थ म्हणतात त्यांची कीर्ती एवढी जगभरात पसरलेली आहे की ती पूर्ण जग त्यांना ओळखते आहे. भूमंडळात कोणीही असे नाही आहे की कोणी त्यांना ओळखत नाही. म्हणून म्हटलंय केश पाहता शाश्वत, वेश पाहता शाश्वत एकही नाही, परंतु समर्थ म्हणतात आहे की वेश पाहता शाश्वत एकही नाही. मग वेशाच्या दृष्टीने ते मात्र तिथे कायमस्वरूपी नसतात, ते त्या कार्यापुरते उभे राहतात. ते कार्य झालं की ते निघून जातात. कार्यकर्ते तसेच असतात हो. जो खरा कार्यकर्ता आहे तो कसलीही अभिलाषा करत नाही. मला कोणी चांगलं म्हणावं, काय तुम्ही उत्तम केलं, काय असं केलं तसं केलं, कुठून आणलं हे न विचारता खरंच त्याचे मनापासून कौतुक करता. म्हणून म्हटलंय समर्थाने केश पाहता शाश्वत एकही नाही. परंतु समर्थ म्हणतात तो वेशाच्या दृष्टीने ते मात्र तिथे कायमस्वरूपी ते नसतात. तो त्या कार्यापुरते उभं राहतात. ते कार्य झालं की महंत जे असतात ते कार्य होईपर्यंत तिथे उपस्थित असतात आणि कार्य संपलं की ते निघून बाहेर पडतात. लोक काम संपल्यानंतरही आपलं नाव पेपरमध्ये आलं का, पहिल्या नंबरला आलं का, आलं असेल तर काय पहिल्या नंबरला आलं का, कोणत्या क्रमांकावर आपलं नाव आलेलं आहे, फोटो टाकलेला का, पण त्या फोटोमध्ये माझा फोटो दिसतो आहे का? मग दिसतो आहे तर ती ठळकपणे मी दिसते का? काही लोक किमतीच्या मागो लागतात हो, मग हे कीर्तीच्या मागे लागणारे लोक आहेत का?
म्हणून समर्थ म्हणतात यांना काहीही प्राप्त होत नाही, कारण त्यांचं कार्यच कीर्तीपासून आहे. पण सत्पुरुष मात्र त्या कीर्तीच्या मागे लागत नाही, ते कार्य करत राहतात आहे. आणि म्हणून म्हटलंय समर्थ साहजीच्या समर्थासारखे, म्हणून समर्थांनी इथे दिलं आहे समर्थांसारखे राष्ट्रसंत, ज्या संतांनी या संपूर्ण भारतवर्षामध्ये एक दिवस सुद्धा ते राष्ट्र कार्याशिवाय थांबले नाहीत. वयाच्या 10व्या वर्षी घरातून बाहेर पडले तेव्हापासून ते आयुष्यभर राष्ट्राय स्वहा. तरीही समर्थ त्यांच्या काव्यात लिहितात, नव्हे कार्य करता भूमी भार झालो. किती उत्तमाच्या ओव्या हो, आपण मस्त बोललो. म्हणून म्हटलंय नवे कार्य करता भूमी भार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. म्हणजे काय म्हटलंय समर्थांनी, मी काहीच कामाचा नाही, मी काहीच काम करत नाही, मग काय झालोय, भूमिभार झालेलो आहे, पण तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. मग तुझा दास आहे मी, फक्त कोणाचा, त्या भगवंताचा, त्या ईश्वराचा दास आहे. तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. संतांना महत्व का आलंय, कारण त्यांनी कार्य केलेलं आहे, पण कीर्तीमधून त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. कीर्ती नको आहे त्यांना, मला काय कीर्तीचं काम आहे. म्हणून त्या संतांचं नाव हजारो वर्षांपासून ते कायम आहे, कीर्तीमध्ये अडकले नाही तो. म्हणून त्या संतांचं नाव हजारो वर्षापासून आजही लहानातल्या लहान मुलं घेत आहेत, त्यांचं नाव अजरामर राहणार आहे. आणि म्हणूनच म्हणतात आहे, प्रगट कीर्ती ते ढळेना, त्यांची कीर्ती संपेल का हो, नाही संपणार. समर्थांनी कार्य केलं, त्यांचं नाव कधीच संपणार नाही, कधीच नाही. काहीही प्रलय जरी झाला, जरी आला प्रलय, तरी समर्थांचं नाव संपणार नाही. तुकोबारायांचंच नाव कोणी विसरू शकेल का हो, नाही. खेडोपाडी छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा त्यांचं अभंग अजूनही अगदी आनंदाने गात असतात लोक. गणपतीच्या वेळी तर सगळ्यांच्याच घरातून तो आवाज येतो. म्हणजे लहान लहान मुलं सुद्धा गावातील हरिमुखे वापरा, हरिमुखे म्हणा असा हरिपाठ म्हणताना आम्हाला दिसतात. याचा अर्थ ते त्या रूपाने माहीत आहेत. म्हणून समर्थ इथे म्हणत आहेत, प्रगट कीर्ती ते ढळेना, त्याची प्रगट कीर्ती कधी ढळणार नाही. महंतांची, निस्पृहांची ती प्रगट कीर्ती ढळत नाही. म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थाने, पुरते कोणा त्यागे ओळखिले वेशभूषण ते दूषण, कीर्तिभूषण ते भूषण, चाळणे विन एक क्षण जाऊच नेदी. मग परंतु हे कसं काय होतं आहे, हे मात्र जन्मास कळतच नाही. जन्मामध्ये कळतं का हो, नाही कळत. काही लोक किती नाना प्रकारचे उपचार करतात स्वतःच्या नामासाठी, सोशल मीडियावर बघा, मग आपल्याला लक्षात येईल. परंतु संतांनी काम करताना कधीच आपल्या नामात आपल्या लक्षात येईल की कधीच त्यांनी आपलं नाव घेतलेलं नाही, नामासाठी कार्य केलेलं नाही, तर ते कर्तव्य खपून केलेलं आहे. म्हणून म्हटले संत तुकोबाराय महाराज म्हणतात की, बुडते हे जन न देखवे डोळा, मनोनी कळवळा येतो आम्हा. आम्ही त्याच्यासाठी आलेलो आहे, आम्ही त्या कारणासाठी आलेलो आहे. म्हणून म्हटलंय, आलो याची कारणासी, त्या कारणासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. म्हणून जगाला मार्गदर्शन करण्यासाठी मी आलेलो आहे. लोकांनी मला चांगलं म्हणावं याच्यासाठी नाही. शाळेतलंच उदाहरण घ्यावं. आता प्री प्रायमरीची मुलं आहे, मग ती मुलं आपल्या टीचरांना टीचरांवर खूप प्रेम करत असतात हो. म्हणजे त्यांचं एक जसं टीचर वागत असतात तसं ते अनुकरण करत असतात. टीचर कशी लिहितात, टीचर कशा बसतात, टीचर कशा बोलतात, हे ते बरोबर ॲक्शन करतात हो. मग त्या खूप छान शिकवतात आहे म्हणून अभिनंदन करतात का, टीचर तुम्ही खूप छान शिकवतात आहे, असंच आम्हाला उद्या शिकवा, असं ते म्हणतात. ते समर्थ म्हणतात आहे असं आपण म्हणू. परंतु बेस्ट ऑफ लक म्हणतो का, म्हणतो तर कारण टीचरांना त्याची अभिलाषाच नसते. काय ते अज्ञानी आहे त्यांना शिकवण्यासाठी, तर टीचर तिथे आहेत आणि त्यांना मोठं करण्यासाठी ते आहेत. त्यांच्याकडनं काही धन्यवाद घेण्यासाठी आहे, काही धन्यवाद घेण्यासाठी ते नाही आहेत. म्हणून ते जे टीचर आहेत,
समर्थ म्हणतात आहे की ते टीचरांचं नाव जे आहे, जोपर्यंत विद्यार्थी आहे तोपर्यंत या जगामध्ये आहे. म्हणजे पहिला विद्यार्थी आणि शेवटचा विद्यार्थी, हे जे सगळे विद्यार्थीमधले आहेत की हे दोन्ही आहेत किंवा हे सगळे जे आहेत ते तोपर्यंत त्या टीचरांचं नाव अमर राहतं, जोपर्यंत एखाद्या शिक्षकाने जर समजा आयुष्यामध्ये जर 30 वर्ष नोकरी केली असेल तर त्याचा विद्यार्थी शेवटचा आणि पहिला म्हणजे या सगळ्या विद्यार्थ्यांच्या सोबत त्याचं नाव अमर होणार आहे. आणि इतकंच नाही तर त्यांना सुद्धा ते त्यांच्या मुलांना सांगतात, आमचे घर असं असं होतं, म्हणजे पुढच्या पिढीला सुद्धा ते हस्तांतरित करतात. एखाद्या आपल्या आजोबांची ओळख, एखाद्या आपल्या आजीची काहीतरी आजीने सांगितलेला जोक्स असेल किंवा आजी कशी वागायची, आजोबा कसे वागायचे, मग हे सगळं आपल्याला आठवत राहतं. लहानपणी जे आपल्यासोबत असतात, जे आपल्यावर भरपूर प्रेम करतात, जे आपली काळजी घेत असतात, ते आपल्याला नंतर मोठं झाल्यावर आठवतं की त्याने मला असं असं केलेलं होतं. म्हणजे एवढं जीव. समर्थ म्हणतात माणसाला हे खऱ्या अर्थाने मोठी, म्हणजे कल्पना करा की निस्पृहता ही माणसाला खऱ्या अर्थाने मोठी करते. म्हणून माणसाने निस्पृह असलं पाहिजे. म्हणून गाणं आलेलं आहे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हेच मुची प्रार्थना हेच मुझे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. म्हणून समर्थ म्हणतात असं निस्पृह होता आलं पाहिजे. माणसाने माणसासारखंच वागावं. आता तर एवढे फसवेगिरी, एवढं काय काय चाललेलं आहे या कलियुगामध्ये, मग माणसाने कसं वागलं पाहिजे. म्हणून समर्थ हे वारंवार आपल्याला सांगत आहेत की समर्थ म्हणतात आहे की म्हणजे या सगळ्या विद्यार्थ्यांच्या सोबत त्यांचं नाव शिक्षकांचं अमर होणार आहे. आणि इतकंच नाही तर त्यानंतर सुद्धा ते त्यांच्या मुलांना सांगतात. मुलं आपल्या मुलांना, म्हणजे आपले जर सर असे असे होते, म्हणजे पुढच्या पिढीला सुद्धा ते हस्तांतरित करतात. ती गोष्ट म्हणजे कल्पना करा, निस्पृहा ही माणसाला खऱ्या अर्थाने मोठी करते. आणि म्हणून माणसाने निस्पृह असलं पाहिजे. म्हणून ती सासू त्या सुनेचं कौतुक करते की ज्या सुनेला आपल्या लाभाचा मोठेपणा नाहीच आहे, मी काम केलं मला धन्यवाद द्यावा असं ज्या सुनेला वाटत नाही म्हणावं, असं म्हणून काम करणारी जी सून आहे ती फक्त काम करते आहे. तोपर्यंत तिचे तोपर्यंत समर्थ म्हणतात आहे की तिचे गोडवे जे आहेत ते गायले जातात. कारण ती चहा हातात आणून देते, पण एके दिवशी जर दिली नाही तर. म्हणून सुनेचं कार्य फक्त सेवेचं आहे. कीर्तीची अभिलाषा सुनेकडे नसावी. समर्थ म्हणतात मज जशी सुनेकडे आहे, म्हणजे तशी सासू सासऱ्यांची सुद्धा आहे. मग सासू सासऱ्यांनी सुद्धा कुटुंबाला मदत करावी. मग मदत नवऱ्याला मदत करते हो, तसंच सासू सासऱ्यांनी सुद्धा मदत करावी. त्यांनी सुद्धा समजून घ्यावं, सुनेला समजून घ्यावं आणि सुनेने आपल्या सासवांना समजून घेणं आताच्या काळात खूप गरजेचं आहे. सगळ्याच गोष्टीला प्रत्युत्तर द्यायची गरज नाही, कारण प्रत्युत्तर दिले की आपले वाद वाढणार. आपल्याला संवाद ठेवायचा आहे. म्हणून समर्थ म्हणतात तुटे वाद संवाद तो हितकारी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. मग हे जे आहे ते सगळं नाहीसं करायला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की असं आपण असता कामा नये, एकदम स्वार्थी वृत्ती आपली असता कामा नये. आपण निस्पृह झालं पाहिजे. आणि अभिलाषा न ठेवता कुटुंबामध्ये सुद्धा आपलं नाव तेव्हाच कायम राहू शकेल जेव्हा कोणालाही आपण मदत करताना कुठल्याही प्रकारची त्याच्याकडनं अभिलाषा नाही. काम ठेवलं, इच्छा ठेवली तर त्यामध्ये शेवटी मात्र दुःख प्राप्त होते. म्हणून समर्थ म्हणतात आहे, संत कबीर म्हणतात आहे, मन मरे माया मरे, मन मरो गयो शरीर, आशा तृष्णा कछु ना मरे. मग म्हटलेलं आहे की माणसाची आशा कधी सुटायची नाही. ममता ते म्हणतात माणसाची आशा कधी सुटायची नाही, कधी तृष्णा म्हणजे इच्छा, भूक कधीही मिटणार नाही. म्हणून महापुरुषांना कुठल्याही प्रकारची अभिलाषा नसते. हे सगळे 6 गुण दिलेले आहेत. म्हणून समर्थ म्हणतात ते मोठे होतात आणि म्हणून त्यांना लोक कीर्ती रूपाने अमर ठेवतात. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, त्याचे त्यागी ओळखीचे जन, सर्व काळ नित्य नूतन, लोक शोधून पाहती मन, परी इच्छा दिसेना. मग सतत ते उद्योगी असत,
सतत तो कामामध्ये व्याग्र असतो. मग श्री शिवछत्रपती महाराज त्यांचं चरित्र पाहावं, एक क्षण सुद्धा त्यांनी कधी विश्रांती घेतलेली नाही. म्हणून म्हटलंय रिकामा जाऊ न देई एक क्षण, हे महंताचं लक्षण आहे. अखंड चालण्याचा अभ्यास. परमेश्वर सुद्धा जो अखंड उद्योग करतो त्याच्या पाठीशी उभा राहतो. जो आळसपणा करतो त्याच्या पाठीशी भगवंत उभा राहत नाही. जो खरंच प्रयत्न करत आहे ते प्रयत्नांची परमेश्वर आहे. मग त्याचा हात धारण करणारी ती म्हणजे अवदसा आहे, आळशी माणसाची. म्हणून आपण अखंड उद्योगाचा विचार केला पाहिजे. लोकांना वाटतं बसून राहिल्या म्हणजे आमचा दिवस चांगला गेला, याच्यासारखं दुःख नाही हो. आता समर्थ म्हणतात की याच्यासारखं वाईट दुःख कुठलंच नाही, कारण आता बसून राहण्याची वेळ नाही आहे. जेवढं बसून राहाल तेवढं आपल्या शरीराला ते घातक आहे. म्हणून सतत आपण काम करत राहिले पाहिजे. काम केल्याने काहीही होत नाही, उलट निवांत शांत संध्याकाळी झोप लागते. म्हणून म्हटलं आहे काही कौतुकाची गोष्ट नाही आहे ही. उलट असं म्हटलं पाहिजे की आज मला भगवंताने 24 तास दिले होते, मी एवढा वेळ सत्कारणी लावलेला आहे. आज माझा वेळ सत्कारणी लागलेला आहे. परमेश्वराने हात दिले, पाय दिले, कान दिले, सगळे चांगले अवयव दिले, सगळी सुख दिली आहेत आणि त्यातून आम्ही काहीतरी केलं पाहिजे. हा उद्योग करण्याचा सल्ला समर्थाने दिला. देव कोणाला सहाय्य करतो तर षडगुण ज्याच्यात आहे, षडगुण त्यांना देव सहाय्य करतो. ते गुण जर आमच्यात नसतील तर ते अंगीकारले पाहिजेत. याचा अर्थ आपण प्रयत्न केले पाहिजे. मग परमेश्वर आपल्या पाठीशी कायम आहे. पहिला गुण आहे उद्योग, दुसरा आहे साहस. त्याच्यामध्ये काय धैर्य असलं पाहिजे, हिंमत असली पाहिजे. एखादं संकट येतं तर काही माणसं गर्भगळीत होतात, हातपाय गळून पडतात, म्हणजे घाबरून ती घाबरलेली असतात, रडत बसतात घाबरून. त्या माणसाला काही प्राप्त होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात उद्योगी आहे, संकटांमध्ये सुद्धा सामर्थ्य धारण करतो आणि त्याचबरोबर शक्ती, बुद्धी आणि पराक्रम हे सगळं मिळून 6 गुण ज्याच्याकडे असतात तोच माणूस समर्थ म्हणतात आहे तोच माणूस असतो, तो जीवनात यशस्वी होतो आणि त्याच्या पाठीशी भगवंत असतो. म्हणून समर्थ म्हणतात आहेत की आपण वेशभूषण ते दूषण समजलं पाहिजे. वरून कसा दिसतो आहे, वरून दिसण्याला काय महत्त्व आहे. सगळा प्रयत्न जगामध्ये वरून दिसण्यावरच चाललेला आहे, वरून दिसण्यावरच सगळं आहे. म्हणून समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये लिहून ठेवलेलं आहे, वरी चांगला अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिने व्यर्थ पाही. वरी चांगला अंतरी आतमध्ये तो कसा आहे, वरी चांगले वरून चांगला दिसतोय, अंतरी गोड नाही. अंतरी त्याच्या गोड नाही आहे, अंतरी त्याच्या कपट आहे. एखाद्याचं तो वाईट बघतो आहे हे नसावं. म्हणून वरी चांगला अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिने व्यर्थ पाही. वरी चांगला अंतरी गोड आहे, तया मानवाला देव पूजित आहे. म्हणजे जो वरून चांगला दिसतोय आणि आतूनही चांगला आहे त्याला देव पुजतो आहे. वरून काय करायचंय चांगलं दिसून, आतमधून आपली पराग स्वच्छ असली पाहिजे. कपडे चांगले घातलेले आहेत, नीटनेटका दिसतो आहेत, मग क्षणभर लोक त्याच्याकडे बघतात, लक्ष जातो, नाही असं नाही, लक्ष जातो, पण हे काही खरं भूषण नाही. भूषण म्हणजे अलंकार. माणसाचं खरं भूषण हे कीर्तिभूषण आहे, कीर्तीसारखं भूषण नाही आहे. आणि ते त्याने अलंकार घालायची गरज नाही, लोकच त्याला ते अलंकार घालतात आहे. म्हणून समर्थ म्हणतात हे बाह्य रूप आहे ते फक्त कसं आहे, क्षणिक आहे, ते दीर्घकाल नाही आहे. म्हणून म्हटलंय समर्थाने त्यागी वेशभूषण ते दूषण, कीर्तिभूषण ते भूषण, चाळणे विन एक क्षण जाऊच नेदी. मग समर्थ म्हणतात या अंतरात्म्यासारखाच महंत असल्यानं त्याची दृष्टी कशी आहे, विशाल आहे आणि तो सर्व काही जाणतो आहे आणि तो विख्यात योगीही आहे. आणि म्हणून म्हटलंय करता भोगता तत्वता भूमंडळी सर्व सत्ता, त्या वेगळा त्या सज्ञाता पाहेसा कवनू. मग सर्व जगात करता भोगता तत्वता अंतरात्माच आहे असतो आणि सर्व भूमंडळावर त्याचीच सत्ता असते. त्याला जाणणारा दुसरा कुणी असूच शकत नाही, तो स्वतः काय होतो, जाणतो आहे. म्हणून म्हटलंय ऐसे महंते असावे, सर्व सार शोधून घ्यावे, पाहो जाता न सापडावे एकाएकी. म्हणजे महंताने अशा अंतरात्म्याप्रमाणे असावं, त्याला सर्व शोधून सार ग्रहण करावं आणि कुणी त्याचा
शोध घेऊ लागल्यास त्याला सहजासहजी सापडू नये. म्हणून म्हटलंय, कीर्ती रूपे उदंड ख्यात, जाणती लहान थोर समस्त, वेश पाहता शाश्वत एकही नाही. काय म्हटले? वेश पाहता शाश्वत एकही नाही. त्याची उदंड कीर्ती झाल्या, कीर्ती रूपे उदंड ख्यात, त्याची उदंड कीर्ती झाल्याने कीर्ती रूपाने सर्व त्याला जाणतात आणि एकही वेश तो शाश्वत नसल्याने तो त्याला ओळखू शकत नाही. म्हणून पुढे दिले, प्रगट कीर्ती ते ढळेना, बहुत जनास कळेना, पाहो जाता आढळेना काय कैसे. मग त्याची सर्वत्र जी ती कीर्ती झालेली आहे ती कधी कमी होत नाही, पण बहुतेक लोकांना ते प्रत्यक्ष कसा आहे हेही कळत नाही. तो कसा काय आहे याचा पत्ताच कुणाला लागत नाही. म्हणून पुढे म्हटलंय, वेशभूषण ते दूषण कीर्तिभूषण, वेशभूषण ते दूषण कीर्तिभूषण ते भूषण, चाळणे विन एक क्षण जाऊच नेदी. मग उत्तम वेश हे खरं भूषण नाही आहे, हे दूषणच आहे. कारण समर्थ म्हणतात, उत्तम कीर्ती हेच खरं भूषण आहे. कारण महंत हा मननाशिवाय एक क्षणही जाऊ देत नाही, म्हणजे तो सतत मनन करत असतो. म्हणून म्हटलंय, त्यागी ओळखीचे जन सर्व काळ नित्य नूतन, लोक शोधून पाहती मन परी इच्छा दिसेन. मग जुन्या ओळखीच्या लोकांना सोडून तो नित्य नवीन लोकात मिसळतो आणि त्यांच्या मनात काय आहे याचा अंदाज घेण्याचा तो काय करतो? प्रयत्न करतो, पण त्याला कुठलीही इच्छा व वासना असल्याचा आढळून येत नाही. म्हणजे ती निस्पृह एकदम त्यांना आढळतात. म्हणून समर्थ म्हणतात, निस्पृहाचंच एक महत्त्वाचं लक्षण सांगतो. त्यागी ओळखीचे जन म्हणजे त्याला लोकांचा जनाचा त्याग सुद्धा करता आला पाहिजे. काही लोकांत काही एकांत ऐसा कंठीत जावा काळ. कायम स्वरूपी एकांतात राहिलं तर लोक बघा तापट होतात, आणि कायम लोकांतामध्ये राहिलं तर त्याला जगात काही प्राप्तच होत नाही. म्हणूनच काही लोकांत काही एकांत. म्हणून समर्थ म्हणतात, सर्व काळ नित्य नूतन. या लोकांचा कंटाळा आला का तर त्याला सोडून द्या, नवीन दुसरे लोक पकडा. आणि म्हणून जुने लोक कायम नावं ठेत राहतात बघा. म्हणून नवीन लोक आले की नवीन लोक आपल्याला समजतात की नवीन लोकांच्या सोबत आपण राहावं असं वाटतं, आणि त्यांच्यासोबत त्यांची प्रगती करावी आणि आपलीही प्रगती करावी. म्हणून समर्थ म्हणतात, त्यागी ओळखीचे जन सर्व काळ नित्य नूतन, लोक शोधून पाहती मन परी इच्छा दिसेना. म्हणजे जुन्या लोकांना प्रगती करावी, आपली प्रगती करावी, आणि नवीन लोक जी पकडलेली आहेत त्यांचीही प्रगती करावी. म्हणून म्हटलं आहे, त्यागी ओळखीचे जन सर्व काळ नित्य नूतन, लोक शोधून पाहती मन परी इच्छा दिसेना. जुन्या ओळखीच्या लोकांना सोडून तो नित्य नवीन लोकांमध्ये मिसळतो आणि त्याच्या मनात काय आहे याचा अंदाज घेण्याचा ते प्रयत्न करतात, पण त्यांना कुठलीही इच्छा अथवा वासना त्यांना तिथे आढळून येत नाही. म्हणून म्हटलंय, तो सर्वत्र राहतो, पण समर्थ म्हणतात तो कशातही इच्छा ठेवत नाही. ओळखीच्या जनामध्ये महंत फार थांबत नाहीत, रमत नाहीत. कारण ओळखीच्या लोकांती महती सांगू नये. कारण ओळखीच्या लोकांना तुमची किंमत नसते. जे परिचयाचे असतात ते आपलं उणधुणं काढण्याच्या मागे लागतात. म्हणून म्हटलंय, धाकुटा भाग्यासी लागला तरी तुच्छ करीती तयाला, म्हणून ओळखीच्या लोकांना महती सांगू नये. ओळखीच्या लोकांमध्ये जर आपण बोलायला लागलो तर आमच्याबद्दलचा जो पूर्वग्रह आहे त्याला समोर ठेवून ऐकत असतात. म्हणून जे परिचयाचे नसतात त्यांच्याशी जास्त श्रद्धा त्या बोलणाऱ्यावर असते, म्हणजे त्यांच्यावर जास्त श्रद्धा असते. म्हणून नदी जिथे उगम पावते त्याच ठिकाणी जर ती राहिली असती तर तिचं तेवढं सामर्थ्य राहिलं नसतं. म्हणून ती उगमापासून येते आणि ती सागराला जाऊन पोहोचते. म्हणूनच समर्थ म्हणतात आहे, त्यागी ओळखीचे जन सर्व काळ नित्य नूतन, लोक शोधून पाहती मन परी इच्छा दिसेना. पुरते कोणाकडे पाहेना, पुरते कोणासी बोलेना, पुरते एके स्थळी राहीना, उठून जातो. मग तो कोणाकडे हे पुरते पाहत नाही, कोणाशीही पुरते बोलत नाही, आणि पुरते एके स्थळी राहीना, उठून जातो. मग कोणाशीही पुरते बोलत नाही, तसंच दीर्घकाळ तो एका ठिकाणीही राहत नाही, तेथून तो निघून जातो. आणि म्हणून म्हटलंय, जाते स्थळ ते सांगेना. ज्यावेळी तो निघून जातो एका ठिकाणी तो जास्त वेळ राहत नाही.
मग तो निघून गेल्यानंतर जाते स्थळ ते सांगेना, जाताना तो सांगत नाही की मी कुठे जातो आहे. सांगितले तेथे तरी जायेना, आपुली स्थिती अनुमाना येवोच नेदी. म्हणजे जिथे जातो तिथे सांगतही नाही की आपण कुठे जातो आहे, आणि जर सांगितलं तर त्या ठिकाणी तो पोचत नाही, तो दुसऱ्याच ठिकाणी जातो. म्हणून म्हटलंय, लोकी केले ते चुकावी, लोकी भाविले ते उलथवी, लोकी तर्किले ते दावी निर्फळ करुणी. म्हणजे लोकांनी काही अनुमान केलं तर ते चुकीचे ठरवतो, आणि लोकांनी काही कल्पना केली असेल तर त्याच्या उलट करतो. लोकांनी जे तर्क केले असतील तर तो निष्फळ करून ते दाखवतो. लोकांस पहाचा आदर, तेथे याचा अनादर, लोक सर्व काळ तत्पर, तेथे याची अनिच्छया. म्हणजे लोकांना दृश्य पाहण्याची आवड असते, तेथे महंताला अनादर वाटतो, तो त्या गोष्टीत अडकून बसत नाही. लोक सर्व काळ ज्याच्यासाठी अतितत्पर असतात त्या गोष्टीची महंतास अजिबात इच्छा नसते, म्हणजे अनिच्छा ठेवतो. सर्व काळ तत्पर, तेथे लोक सर्व काळ तत्पर, तेथे याची अनिच्छया. एवं कल्पिता कल्पेना, ना तर्किता हि तर्केना, कदापि भाविता भावेना योगेश्वर. मग त्याप्रमाणे समर्थ म्हणतात, महंताशिवाय कल्पना करू जावे तर तेही त्याला जमत नाही. नाना तर्क करू जावे तर तर्क करणंही अशक्य होतं, आणि त्याच्याशिवाय काही भावनाही करता येत नाही. असा तो विलक्षण काय आहे, योगेश्वर आहे. म्हणून म्हटलं आहे, एवं कल्पिता कल्पेना, ना तर्किता हि तर्केना, कदापि भाविता भावेना योगेश्वर. ऐसे अंतर सापडेना, शरीर ठाई पडेना, क्षण एक विषंबेना कथा कीर्तन. याप्रमाणे महंतांच्या समर्थ म्हणतात, त्याप्रमाणे महंताविषयी कल्पना करू गेलं, म्हणजे कल्पना केली तर तेही जमत नाही. आणि नाना तर्क जर आपण करू लागलो तर ते तर्क सुद्धा करणेही शक्य नाही, म्हणजे अशक्य आहे ते. त्याच्याशिवाय काही भावनाही करता येत नाही. असा तो कोण आहे, विलक्षण योगेश्वर आहे. ऐसे अंतर सापडेना, शरीर ठाई पडेना, क्षण एक विषंबेना कथा कीर्तन. त्याप्रमाणे महंतांच्या अंतरंगात काय चाललेलं आहे हेही लोकांना कळून येत नाही. आणि शरीराने जरी तो गाठ त्यांची जरी पडलेली आहे तरी शरीराने ठाई पडेना, शरीराने गाठ पडणेही कठीण जातं. मात्र महंत कथा कीर्तनां म्हणजे क्षणभरही खंड पडू देत नाहीत. म्हणून म्हटलंय, ऐसे अंतर सापडेना, शरीर ठाई पडेना, क्षण एक विषंबेना कथा कीर्तन. लोक संकल्प विकल्प करीती, ते अवघेची निर्फळ होती, जनाची जना लाजवी वृत्ती, तेव्हा योगेश्वर. म्हणजे लोक त्याच्या संबंधी जे जे काही संकल्प विकल्प करतात ते सगळे निष्फळ होतात, आणि त्यामुळे लोकांना स्वतःला स्वतःची लाज वाटू लागते, कारण त्यांच्यामध्ये तो अडकत नाही. त्यांच्या विपरीत त्यांनी जो काही निष्कर्ष लावलेला आहे त्याच्या विपरीत तो करतो, आणि अशा प्रकारची प्रतिक्रिया ज्याच्याबद्दल दिसून येतोय तो योगेश्वर आहे असं जाणल्याशिवाय राहत नाही. मग कालांतराने त्यांना समजून येतं की हा काही सामान्य नाही. म्हणून पुढे म्हटलंय, बहुती शोधून पाहिले, बहुतांच्या मनास आले, तरी मग जाणावे साधिले महत्कृत्य. अखंड एकांत सेवावा, अभ्यासची करीत जावा, काळ सार्थकची करावा जनासहित. मग बहुत शोधून पाहिले, महंतांच्या कार्याविषयी चारित्र्याविषयी अनेक लोक शोध घेतात, सगळ्या गोष्टी शोधत बसतात. या सगळ्या गोष्टी जर त्यांच्या मनास आल्या, बहुतांच्या मनास आले, त्यांच्या जर मनास आल्या, तरी मग जाणावे साधिले महत्कृत्य, तरी मग फारच मोठं कार्य साधलं गेलं आहे असं ते जाणतात. अखंड एकांत सेवावा, समर्थ म्हणतात आहे, अखंड काय करावा, एकांत सेवावा. महंताने अखंड एकांतातच राहावं, एकांत करावा. अभ्यासची करीत जावा, अभ्यासची करीत जावा, काळ सार्थकची करावा जनासहित. म्हणजे सतत अभ्यास करीत जावं आणि स्वतः सहित लोकांचा वेळही सार्थकी लावावा. उत्तम गुण तितुके घ्यावे, घेऊन जनास शिकवावे, उदंड समुदाय करावे परी गुप्त रूपे. अखंड कामाची लगबग, उपासनेस लावावे जग, लोक समजून मग आज्ञा इच्छिती.
मग काय करावं समर्थ म्हणतात आहे की उत्तम गुण तितके घ्यावे, त्याने स्वतः उत्तम गुण संपादन करावे. जे जे काही उत्तम आहे ते आपण संपादन करावं आणि ते काय करावं, आपणही शिकावं आणि दुसऱ्यालाही शिकवावं. म्हणजे घेऊन जनास शिकवावे, स्वतःही घ्यावं. जे उत्तम आहे उत्तम गुण तितके घ्यावे, घेऊन जनास शिकवावे. म्हणजे स्वतःही घ्यावं आणि दुसऱ्यांनाही ते शिकवावे. उदंड समुदाय करावे परिगुप्त रूपे. मग अखंड लोकसंग्रह करीत राहावं आणि पण हे कसं करावं, गुप्तपणे करावं. अखंड कामाची लगबग उपासनेस लावावे जग, लोक समजून मग आज्ञा इच्छिती. म्हणजे अखंड कामाची घाईगर्दी सुरू करावी, म्हणजे सुरू असावी. अनेक लोकांना त्यांची उपासना करण्यास म्हणजे त्यांनी केलं तसं आपण करावं अशी प्रेरणा यावी. म्हणजे त्यांची जी तळमळ पाहून, त्यांची जी लोकांची जे तळमळ करतात आहे, जी लगबग आपली करतात आहे ती बघून लोकांची त्यांच्या आज्ञेची इच्छा व्हावी. म्हणजे स्वतःच त्यांनी त्यांचा सेवक मानायला लागतील लोक. म्हणून म्हटलंय लोक समजून मग आज्ञा इच्छिती. त्यांचं वागणं पाहून लोक त्यांच्यासारखं वागायला बघतील, त्यांना आपले गुरु मानतील आणि त्यांचे ते सेवक होतील. आधी कष्ट मग फळ, कष्ट ती केवळ निर्फळ, साक्षेपे विन केवळ वृथा पुष्ट. आधी कष्ट मग फळ, आधी कष्टानंतर फळ, कष्टचे नाही ते निर्फळ, साक्षेपे विन केवळ वृथा पुष्ट. मग आधी कष्ट करावेत आणि मग फळाची अपेक्षा ठेवावी. कष्टच केले नाही तर कार्यसिद्धी होत नाही आणि जो कष्ट करीत नाही तो कुछ कामाचा म्हणजे काहीच कामाचा नाही. मग आधी बहुत शोधावे, लोक बहुत शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे, जाणून धरावे जवळी दुरी. मग पारखून लोक अगदी निरखून पारखून त्यांचा अधिकार जाणून घ्यावा आणि मग त्यांच्याजवळ तशा ह्याच्याने त्यांच्याकडं जावं. अधिकार परत्वे कार्य होते, अधिकार परत्वे कार्य होते, त्या अधिकाराप्रमाणे ते कार्य होते. अधिकार नसता व्यर्थ जाते, जाणून शोधावी चित्ते नाना प्रकारे. मग अधिकार असेल तर त्याच्याकडून त्या प्रकारे कार्य करून घ्यावे आणि जर त्यांना ते अधिकार नसतील म्हणजे त्यांना जर समजत नसेल, येत नसेल, कळत नसेल तर ते व्यर्थ जाते. म्हणून अनेक प्रकारे लोकांच्या अंतरंगाचा शोध घ्यावा. जाणवणी शोधावी चित्ते नाना प्रकारे. अधिकार पाहून कार्य सांगणे, साक्षेप पाहून विश्वास धरणे, आपला मगज राखणे काहीतरी. मग ज्याचा त्याचा अधिकार पाहून त्याला अनुसरून त्याला कार्य सांगावं, त्याची कामं करण्याची कुवत पाहून त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि काही झालं तर आपलं महत्त्व कायम ठेवावं. म्हणून म्हटलंय अधिकार पाहून कार्य सांगणे, साक्षेप पाहून विश्वास धरणे, आपला मगज राखणे काहीतरी. हे प्रचितीचे बोलिले, आधी केले मग सांगितले, मानेल तरी पाहिजे घेतले कोणी एक. म्हणजे हे सगळं बोलणं आहे ते अनुभवाचं आहे. आधी स्वतः करून मग मी लोकांना सांगितले आहे. माझं म्हणणं ज्यास पटत असेल त्याने यापासून बोध घेतला पाहिजे असं ते म्हणत आहे. म्हणून समर्थांनी शेवटच्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे, महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे नाना देसी. मग महंताने दुसरे नवीन महंत करावेत आणि त्यांना युक्तीने आणि बुद्धीने शहाणं करावं, त्यांना ज्ञान संपन्न करून देशाच्या निरनिराळ्या भागात त्यांना पाठवावं. जाणते करून विखरावे नाना देसी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह वर्तनुग्नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.